तर मंडळी, हिंजवडीमध्ये IT कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी बसला आग लागून 4 जणांचा बळी गेलेली घटना बुधवारी घडलेली आहे. 19 तारखेला 7:30 ते 8च्या दरम्यान ही घटना घडली होती आणि या प्रकरणामध्ये आता नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे. या प्रकरणामध्ये जो या मिनी बसचा ड्रायव्हर होता त्यानंच ही आग लावल्याचा समोर आलेला आहे. नेमकी त्यानं ही आग कशामुळे लावली आणि त्याच्या मनामध्ये कशाचा राग होता, या ड्रायव्हरनं कशासाठी त्यांना मारलं, कशामुळे आग लावली आणि हा कशा प्रकारे त्यानं प्लॅन केला, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हिंजवडीमध्ये IT कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून 4 जणांचा बळी गेलेला आहे. ही घटना बुधवारी घडली होती. 24 तासानंतरच हा अपघात नव्हे तर घातपात आहे अशी माहिती पोलीस तपासामध्ये उघड झालेली आहे. दिवाळीचा बोनस आणि मजुरांचे काम सांगितल्याचा राग आल्याने चालकाने गाडीतील कामगारांना संपवण्याचं गुरुवारी सायंकाळी उघडकीस आलेलं आहे. तर या ड्रायव्हरचं नाव आहे जनार्दन हंबर्डीकर. या चालकास पोलिसांनी सध्या अटक केलेली आहे. तर हिंजवडीमध्ये IT पार्कमध्ये फेज 1 मध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे. योमग्राफिक कंपनीचे 12 कर्मचारी घेऊन बुधवारी सकाळी मिनी बस पुण्याहून हिंजवडी IT पार्ककडे निघाली होती. यावेळी बुधवारी सकाळी 8च्या सुमारास चालकाच्या पायाखालून बाजूस अचानक आग लागली. मात्र दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे आणि 6 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आता सध्या रुबी हॉलमध्ये उपचार चालू आहे. तर पोलिसांच्या तपासामध्ये त्यात घातपात असल्याचं उघड झालं आहे. विशाल गायकवाड म्हणाले, अपघात झाल्यानंतर पोलिसांनी आग कशामुळे लागली याचा तपास सुरू केला. त्यावेळी शॉर्ट सर्किटने आग लागली नसल्याचं आढळून आलं. मग कामगारांशी आणि कंपनीशी चौकी केली असता त्यामुळे धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. कामगारांशी असलेले वाद आणि दिवाळीमध्ये बोनस न दिल्याने आणि वेतन कापण्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली आहे अशी माहिती आता उघडकीस आलेली आहे. नियोजनबद्ध कट रचून त्याने हा प्रकार केला आहे. आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेन्झिन नावाचं केमिकल गाडीत आणून ठेवलं होतं. तसेच वारजे येथून एक काडीपेटी घेतली. तसेच टोनर पुसण्यासाठी ज्या लागणाऱ्या चिंध्या असतात त्या गाडीच्या सीट खाली आणून ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ आल्यानंतर कंपनी काही अर्ध्या तासावरच राहिली होती. त्यानं काडीपेटीची काडी पेटवून चिंध्या पेटवल्या आणि ती चिंध्या पेटवून स्वतः उडी मारली. मग केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका झाला आणि एक क्षणामध्येच होत्याचं नव्हतं झालं. हिंजवडीमध्ये मिनी बसला आग लागून 4 जणांचा जळून मृत्यू झाला होता. वरवर ही घटना अपघात वाटत होती, परंतु पोलिसांच्या कसून चौकशीनंतर चालकाने या चौघांना जाळून मारण्याचं समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे या चालकाला ज्यांना मारायचं होतं किंवा ज्याच्यावर याचा रोष होता ते या घटनेतून बचवले आणि दुसऱ्या 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर मिनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर यांनी चौकशीमध्ये सांगितलं ते चिड आणणार आहे. किरकोळ कारणावरून त्याने गाडी पेटवून दिलेली आहे. घटनेनंतर पोलिसांना चालकाचा संशय आला होता. त्याची कसून चौकशी केली असता या मागचं कारण समोर आलेलं आहे. तर या चालकाला कशाचा राग आला होता बघूया. तर कंपनीतील काही कर्मचारी अधिकाऱ्याकडून मिळणारी चुकीची वागणूक आणि त्यामुळे मनामध्ये रोष निर्माण झाला. कंपनी व्यवस्थापनाने दिवाळीचा पगार दिला नव्हता. चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जायची. हिडीस केले जायचे. मागच्या आठवड्यात जेवणाचा डबा देखील खाऊ दिला नाही. त्याला एवढे कामं सांगण्यात आले. या कारणामुळे चालक हंबर्डीकर याच्या कंपनीतील तिघावर राग होता. त्याचा बदला घेण्यासाठी सुलातून त्याने हे कटकारस्थान रचले होते. परंतु या घटनेत ज्या 4 जणांचा बळी गेला त्यांच्यावर चालकाचा राग नव्हता. ज्यांच्यावर राग होता ते गाडीच्या बाहेर पडले आणि हाकनाक या बिनाकामाचा एवढा मोठा हत्याकांड घडलेला आहे. बघा, ह्यानं प्रॉपर प्लॅन केला होता. अगोदर कंपनीमधून त्यानं जे बेन्झिन नावाचं जे ज्वलनशील पदार्थ असतो, जे काय म्हणतात त्याला, केमिकल असतं, ते कंपनीमधून आणलं आणि गाडीमध्ये ठेवलं. गाडीमध्ये ठेवल्यानंतर ह्यानं काय केलं, ज्या चिंध्या बिंद्या काय असतात सर्व आपल्या त्या टोनरच्या सीटच्या पुसायच्या अशा तिथं ठेवल्या आणि वारजेमधून चलत त्यानं काय केलं तर एक माचीस घेतली आणि थोडं त्यानं टोपण उघडं केलं आणि ते हळूहळू सर्व केमिकल गाडीमध्ये पसरायला लागलं. नंतर ह्यानं काय केलं, चिंध्या हळूच पेटवल्या आणि हळूच पेटवून चिंध्या समोर ह्याला डिवायडर होतं हे माहिती होतं. मग ह्यानं काय केलं, डायरेक्ट त्या माचीसनं आग लावली आणि ह्याच्यातून गलती एक झाली काय तर ती माचीस आहे, माचीस त्यानं तिथंच राहिली आणि गडबडीमध्ये ह्यानं काय केली, उडी मारली. जवळ समोर डिवायडर होतं ह्याला माहिती होतं.
पण डिवायडर होतं समोर, त्यामुळे त्यानं काय केली, गाडीची स्पीड स्लो केली आणि उडी मारली. मग 200 मीटरपर्यंत गाडी जाऊन काय डिवायडरला धडकली. तोपर्यंत जे समोरचे जे कर्मचारी होते ते उतरले, परंतु जे हवेमध्ये पसरल्यामुळे जे केमिकल आहे ते क्षणातच त्याचा स्फोट झाला आणि जे समोरचे होते ते खाली उतरले आणि जे पाठीमागचे 4 जण होते त्यांना उतरता आलं नाही आणि मागच्या बाजूला जे इमर्जन्सी डोअर असतं ते सुद्धा ओपन झालेलं नाही आणि ते ओपन सुद्धा न झाल्यामुळेच त्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. एका क्षणामध्येच त्याचं नव्हतं झालं होतं आणि अक्षरशः ही कंपनी त्यांची जी ओम ग्राफिक्स जी कंपनी आहे, रेटिंग कंपनी, फक्त अर्ध्या तासावर, अर्ध्या किलोमीटरवर ही कंपनी राहिली होती. फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये या कंपनीमध्ये पोहोचणार होते. त्यावेळेस अशी सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यानमध्ये घटना घडलेली आहे. तर सर्वांना असं वाटत होतं की शॉर्ट सर्किटमुळं आग लागली असेल, परंतु जेव्हा पोलिसांनी याची कसून चौकशी केली, फॉरेन्सिक लॅबमधून याचे तपास काढले, गाडीचे सर्व सखोल तपास केला, आणि समोर जे शॉर्ट सर्किट जरी झालं तर अचानक एवढ्या मोठ्या पद्धतीने आग लागत नाही. तेव्हाच पोलिसांना ह्याच्यावर डाऊट आला होता. मग पोलिसांना डाऊट आला आणि पोलिसांनी ह्याची कसून चौकशी केली. मग ह्यानं जे बाहेर होतं काल बुधवारी जे 19 तारखेला हा प्रकार घडला होता, खाली उतरताना मग त्यानं दिवसभर बेशुद्ध राहण्याचा त्यानं प्रयत्न केला म्हणा किंवा नाटक केलं म्हणा. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आज ह्याला पोलिसांना भेटू शकत नाहीत. मग पोलीस एक दिवस थांबले. दुसऱ्या दिवशी जरा त्याला बरं वाटायलं, तेव्हा डॉक्टरनं पोलिसांना सांगितलं, तेव्हा पोलिस परत आले ह्याच्या. परंतु पोलिस एक दिवस अगोदरचे एक दिवस होता गॅप, तेव्हा ते इतर कर्मचाऱ्याशी त्यांच्या कंपनीमध्ये जाऊन चौकशी केली, तेव्हा ह्याचं सर्व माहिती उघडकीस आलीच होती. परंतु ह्याची जेव्हा कसून चौकशी केली त्यावेळेस ह्यानं काही सांगितलं नाही. परंतु अजून पोलिसांनी खाक्या दाखवीत त्याला जरा ह्याच्यामध्ये घेतलं, त्यावेळेस मात्र त्यानं सगळं कबूल केलेलं आहे. पोलिसांनी ह्याच्यामध्ये कसून चौकशी केली असता हा सर्व प्रकार घडलेला त्यांना मान्य केलेला आहे. नेमकं त्यानं काय म्हटलेलं आहे बघूया. सुरुवातीला त्याने काही सांगितले नाही, नंतर मात्र मनातील राग त्यानं बोलून दाखवलेला आहे. मी चालक असूनही मला मजुराची वागणूक देण्यात येत होती. माझा दिवाळीचा बोनसही कापण्यात आला होता. दुपारी जेवत असतानाही मला काम सांगत होते. परवा दुपारी मला जेवणाचा डब्बा खायला वेळ दिला नाही. तसेच बसमधील 3 जणांशी माझे वाद होते, त्यामुळे मी हा प्रकार केला, अशी कबुली जनार्दन हबर्डीकर यांनी पोलिसांना दिलेली आहे. पोलिसांनी अजून खोलात जाऊन विचारले असता तेव्हा त्यांना सांगितलं की मला एवढे मोठे कांड करायचे नव्हते, किंबहुना मला एवढा मोठा प्रकार होईल असे मला वाटले सुद्धा नव्हते. परंतु बसला आग जास्तच लागली. ज्यांची काही चूक नाही अशा 4 जणांचे जीव गेले, याचे दुःख हे जनार्दनने पोलिसांना व्यक्त केलेले आहे. याबद्दल मला मनस्ताप होतोय असे पोलिसांना त्यांना सांगितलेले आहे. योमाग्राफी कंपनीकडून दिवाळीत मिळालेला कमी मानधन आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मिळाले अपमानास्पद वागणूक याचा बदला घेण्यासाठी वाहन चालक जे ड्रायव्हर आहे जनार्दन याने बेजामीन केमिकल आणि काही कापडी कपड्यावर वापर करून गाडीपेटीच्या साहाय्याने बसला आग लावून स्वतःचे जीव वाचवण्यासाठी बसच्या बाहेर उडी मारली होती. अशा प्रकारच्या घटना व्हायला नाही पाहिजे. परंतु ज्या कंपनीवाल्याने किंवा जे कर्मचारी असतील त्यांना सुद्धा अशी वागणूक देऊ नये आपल्या कर्मचाऱ्यांना, जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत. आणि आजकाल जे आपण कंपनी IT कंपनी असतील त्यामध्ये आपण बघू शकता की कशा प्रकारची वागणूक दिली जाते. हे प्रकरण इथंच थांबते, परंतु आता आपण जनरल बोलत आहोत. ठीक आहे. तर बघा आता जे IT कंपनी आहेत त्यामध्ये हाऊसकीपिंग असेल, मेंटेनन्स असेल किंवा सिक्युरिटीचा जो कर्मचारी वर्ग आहे, सिक्युरिटी गार्ड्स असतील, तसेच अनेक प्रकारचे गार्डनवाले असतील किंवा माळी असेल जे काम करतात, अशा व्यक्तींना बरेच एम्प्लॉय असतील किंवा जे काही सिनियर असतील, जे ह्यांचे सुपरवायझर असतील बघा, HK असो, हाऊसकीपिंग असो किंवा सिक्युरिटीमध्ये जे सुपरवायझर असतील किंवा मेंटेनन्सचे असो किंवा गार्डनचे असो, कोणाचे सुपरवायझर असो, त्यांनी जर त्यांच्या स्टाफच्या जे कर्मचारी आहेत त्यांना जर अशी वागणूक दिली, अपमानास्पद वागणूक दिली, तर आज कशा प्रकारचे कारनामे समोर येत आहेत हे काय आपल्याला माहितीच आहे. परंतु बऱ्याच कंपन्यांमध्ये असं काय होतंय बघा, आता असं व्हायला लागलंय की सुपरवायझर असतो किंवा त्याच्या एक सिनियर असतो, ते जे सांगन मग त्यानं किती हॅरासमेंट केली, किती काम सांगितलं तरी असं करीत करीत काय होतंय बघा, माणसाची मेंटॅलिटी बिघडून जाते. मग त्याच्या मनामध्ये एवढा राग भरतोय, मग ते डायरेक्ट ह्याचा गेम करण्याच्या मागं लागतंय.
मग त्यामुळेच जे सुपरवायझर असतील किंवा जे सिनियर असतील त्यांनी आपल्या स्टाफशी वागणं देखील गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. कारण त्या स्टाफमध्ये काय एका दिमाखाचे लोक नसतात. अनेक प्रकारचे त्या कंपनीमध्ये म्हणा किंवा एक टीम म्हणून काम करीत असतात आणि सर्वांचे दिमाग सारखेच असतील असं नाही. प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही कमी जास्त असते आणि केव्हा कुणाला राग येईल आणि केव्हा कोण कुणाचा काटा काढेल ह्याची काही गॅरंटी नाही. मग हे आय टी कंपनीमध्ये बघा जे पैशाचे स्कॅम असतील, मग जे माणसं बाहेर गावावरून म्हणा किंवा बाहेर राज्यातून इथं काम करण्यासाठी आलेले असतात, ते कशासाठी आलेले असतात तर ते पैशासाठी आलेले असतात. मग ह्यांचे जर पैसेच जर समोरच्या व्यक्तीनं खाल्ले किंवा कंपनीवाल्याने म्हणा किंवा कुणी खाल्ले असतील, त्यांच्या सिनियरने खाल्ले असतील किंवा एखाद्या कंपनीच्या ऑफिसवाल्याने खाल्ले असतील आणि त्यांचा रोज अशा प्रकारचे आमणूक छळवत असेल किंवा त्यांचे पैसे कट होत असून सुद्धा त्यांना पैसे योग्य वेळी किंवा जेवढे कट झाले तेवढे मिळत नसतील, तर एवढे जण काम करीत असतात. प्रत्येकाचे दिमाग काही सारखे नसतात. केव्हा कोण कोणाचा काटा काढेल ह्याचा काही नियम नाही. त्यामुळे ज्या सर्व कंपन्या आहेत किंवा जे सुपरवायझर असतील असं कुणाचंही कोणी पेमेंट काटू नये आणि कुणालाही अपमानस्पदक वागणूक देऊ नये आणि त्याची लिमिट आहे तेवढंच त्याला बोलायचं, जास्त खालच्या शब्दात पण बोलायचं नाही. त्याला असं वाटू देऊ नाही पाहिजे की गोड बोलून त्याच्याकडून काम करून घ्यायचं. त्याला असं वाटलं नाही पाहिजे की यार हे लय असं आहे तसं आहे. आता माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे तुम्हाला समजतच असेल, एवढं काय तुम्हाला बोलून सांगायची गरज नाही. परंतु हे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कशा प्रकारचे स्कॅम होईल हे देखील सांगणं महत्त्वाचं आहे. सांगण्याचा उद्देश एकच आहे, तुम्ही तुमच्या स्टाफला चांगली वागणूक द्या. सर्वांचे दिमाग काय सारखे नसतात आणि असल्या जे आता रोज घटना होत आहेत त्याच्यामधून कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्यावर सुद्धा ही येळ यायची टळू शकते. काय माहित उद्या काय पण होऊ शकतं. त्यामुळे आपल्या स्टाफला चांगली वागणूक द्या आणि जे काय असेल ते बाकीचं विसरून जा. परंतु आता असल्या घटनापासून सावरणं देखील आपलं काम आहे. तुम्ही कितीही पैसा कमवला, तुम्ही लाखो कोटीवर पैसे कमवले आणि स्वतः तुम्हीच जिवंत नाही राहिल्यास त्या पैशाला काय चाटायचंय का? असा देखील प्रश्न उपस्थित आहे. त्यामुळे विचार करा आणि तुम्हाला यावर काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.